जगातली एकमेव सुपर पॉवर अमेरिका, असा देश ज्याच्या मिलिटरीची तुलना इतर कोणत्याही देशाशी होऊ शकत नाही. ज्या देशाचं मिलिटरी बजेट जगातल्या कित्येक देशांच्या अर्थव्यवस्थेपेक्षा मोठं आहे. पण इराण विरुद्धच्या युद्धात अमेरिका बॅकफुटला आली आहे. मागच्या 18 दिवसांपासून इराणवरती हल्ला करत असलेल्या अमेरिकेला इराणनं चांगलाच घाम फोडलाय. वेळ अशी आली आहे की आता डोनाल्ड ट्रम्प हे युद्ध लढण्यासाठी दुसऱ्या देशांशी मदत मागायला लागलेत. ट्रम्प यांनी इराण विरुद्धच्या युद्धात जपान आणि चीनची मदत मागितली आहे. नाटो देशांनी त्यांची जहाजं मदतीला पाठवावी असं आवाहन ट्रम्प यांनी केलं आहे. खरं तर काही दिवसांपूर्वीच ट्रम्प यांनी दावा केला होता की युद्धात अमेरिका जिंकली आहे, इराण लवकरच शरण येईल असंही ट्रम्प म्हणाले होते. मग असं काय घडलं की आता अमेरिकेला युद्धात चीनची मदत घ्यावी लागतेय? डोनाल्ड ट्रम्प हे चीन, जपान आणि नाटो देशांना मदत का मागतायत? हे देश अमेरिकेला मदत करणार आहेत का? सगळं समजून घेऊया या व्हिडिओमधून. नमस्कार, मी दिव्या आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. सगळ्यात आधी डोनाल्ड ट्रम्प हे युद्धात इतर देशांची मदत कसे मागतायत ते पाहू. 14 मार्चला ट्रम्प यांनी सोशल मीडियावरती एक पोस्ट टाकली. यात त्यांनी चीन, जपान, फ्रान्स, दक्षिण कोरिया, ब्रिटन यासारख्या देशांची मदत मागितली. हे देश हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत त्यांची जहाजं पाठवतील अशी अपेक्षा असल्याचं ट्रम्प म्हणाले. इराण फक्त 1 किंवा 2 ड्रोननं हॉर्मुझची सामुद्रधुनी बंद करू शकतो. तसं झालं तर आम्ही काहीच करू शकणार नाही असंही ट्रम्प म्हणाले. ट्रम्प यांनी आणखी एका पोस्टमध्ये हॉर्मुझच्या मार्गे जे देश तेलाची आयात करतात त्या देशांनी अमेरिकेच्या मदतीसाठी त्यांच्या युद्धनौका पाठवाव्या असं आवाहन केलं. ट्रम्प यांनी वचन दिलंय की जे देश अमेरिकेच्या मदतीला येतील त्यांना अमेरिका पूर्णपणे साथ देईल. महत्त्वाचं म्हणजे ट्रम्प यांनी नाटो देशांना इशारा दिलाय की जर या देशांनी मदत केली नाही तर त्यांचं भविष्य चांगलं असणार नाही. नाटोपेक्षा अमेरिकेला मदतीची जास्त अपेक्षा चीनकडून आहे. ट्रम्प यांनी म्हटलंय की जर चीननं आपली भूमिका क्लिअर केली नाही तर ते चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासोबत या महिन्याच्या शेवटी होणारी समिट सुद्धा रद्द करतील. यावरून ट्रम्प यांना युद्धात मदतीची किती गरज आहे हे लक्षात येतं. आता ट्रम्प यांच्या मागणीनंतर या सर्व देशांनी त्यांना काय उत्तर दिलं ते पाहू. खरं तर सध्या ब्रिटन वगळता जगातला एकही देश युद्धात अमेरिकेची मदत करायला तयार नाही. ब्रिटनचे ऊर्जा मंत्री एड मिलिबँड यांनी म्हटलंय की ब्रिटन हॉर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यासाठी सर्व प्रयत्नांचा विचार करतोय. ब्रिटन मिडल ईस्ट मध्ये आपल्या युद्धनौका पाठवू शकतो. याशिवाय समुद्रात स्फोटक सुरुंग शोधणारे ड्रोन सुद्धा पाठवू शकतो. आता ब्रिटनने जरी मदतीची तयारी दाखवली असली तरी अन्य देशांनी ट्रम्प यांना थेट नकार दिलाय. फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रोन यांनी आधीच म्हटलं होतं की फ्रान्स या युद्धामध्ये उतरणार नाही. फ्रान्सच्या परराष्ट्र मंत्रालयानेही स्पष्ट केलंय की या युद्धात त्यांचं धोरण बचावात्मक असेल. ऑस्ट्रेलियाच्या सरकारनं ट्रम्प यांना स्पष्टपणे नकार दिलाय. जपानच्या पंतप्रधान सनाए ताकाइची यांनी म्हटलंय की या बाबतीत जपानच्या संविधानानुसार काय करता येईल याचा विचार सरकार करत आहे. पण सध्या तरी युद्धनौका पाठवण्याची कोणतीही योजना नाही. जर्मनीच्या परराष्ट्र मंत्र्यांनी म्हटलंय की त्यांच्या युद्धनौका पाठवण्याचा प्लॅन नाही. जर्मनी या युद्धाचा भाग बनणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलंय. पण काही देश असे आहेत जे मदतीबाबत अजूनही विचार करतायत. दक्षिण कोरियानं म्हटलंय की ते ट्रम्प यांच्या आवाहनावरती विचार करतायत. कोरिया विचारपूर्वकच निर्णय घेईल. यामध्ये सर्वात महत्त्वाचा देश आहे तो चीन. चीननं या युद्धात इराणची बाजू घेतली आहे. मात्र ट्रम्प यांनी चीनकडेही मदत मागितली आहे. चीननं म्हटलंय की हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून तेलाचा पुरवठा सुरू ठेवणं ही सर्वांची जबाबदारी आहे. त्यासाठी चर्चा केली पाहिजे. पण चीन मदत करण्यासाठी युद्धनौका पाठवणार का यावर चीनकडून अजून उत्तर आलेलं नाही. याचाच अर्थ ब्रिटनशिवाय सध्या इतर कोणताही देश या युद्धात थेट अमेरिकेची मदत करायला तयार नाही. पण स्वतःला सुपर पॉवर म्हणून घेणाऱ्या अमेरिकेवरती ही वेळ का आली? इराण विरुद्धच्या युद्धात डोनाल्ड ट्रम्प हे इतर देशांची मदत का मागतायत? तर याचं कारण एकच आहे, ते म्हणजे हॉर्मुझची सामुद्रधुनी. खरं तर आतापर्यंत या युद्धात तेच घडलंय ज्याची भीती सगळ्यांना होती. अमेरिकेनं इराणवरती हल्ला केल्यानंतर इराणनं हॉर्मुझची सामुद्रधुनी बंद केली. इराणनं आतापर्यंत 10 जहाजांवरती हल्ला केलाय. यामुळे आता तेलाच्या जहाजांनी हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणं थांबवलंय. फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत हॉर्मुझमधून रोज 40 ते 60 तेलाची जहाजं जात होती. पण युद्ध सुरू झाल्यानंतर आता त्यांची संख्या जवळपास 0 झाली आहे. याचा मोठा परिणाम तेलाच्या जागतिक पुरवठ्यावरती झालाय. जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती 40% वाढलेल्या आहेत. सध्या कच्च्या तेलाच्या किमती $100 प्रति बॅरलच्या पार पोहोचल्या आहेत. तेलाच्या किमती आणखी वाढणार असाच अंदाज आहे. त्यामुळे ट्रम्प यांच्यावरती युद्ध थांबवण्यासाठी दबाव वाढतोय. युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेसमोर 2च पर्याय आहेत. एकतर स्वतः माघार घेणं
किंवा इराणचा पराभव करणं. ट्रम्प माघार घेतील याची शक्यता नाही, पण अमेरिका इराणचा पराभव करू शकेल असंही दिसत नाहीये. त्यामुळे ट्रम्प यांना आता युद्ध थांबवण्यासाठी आणि हॉर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यासाठी दुसऱ्या देशांची मदत हवी आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, जरी इतर देशांनी अमेरिकेला लष्करी मदत पाठवली तरी त्या जोरावर हॉर्मुझची सामुद्रधुनी खुली करणं शक्य आहे का? तर हॉर्मुझची सामुद्रधुनी हा खूपच अरुंद मार्ग आहे. एका पॉइंटला त्याची रुंदी फक्त 39 किलोमीटर एवढी आहे. हा फक्त एकच मार्ग बंद केला तर या समुद्रधुनीतून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग शिल्लक राहत नाही. इराणचा किनारा या समुद्रधुनीला लागून आहे, त्यामुळे तिथून जाणाऱ्या जहाजांवरती इराणकडून हल्ला होण्याची शक्यता खूप जास्त आहे. याशिवाय समुद्री सुरुंगाचा धोकाही कायम आहे. आधुनिक सुरुंगांमध्ये धातूचा वापर फारसा होत नाही. ते प्लास्टिक किंवा फायबर ग्लास पासून बनवले जातात, त्यामुळे त्यांना शोधणं कठीण जातं. त्यातच जर इराणनं हल्ला केला आणि मदतीला आलेल्या जहाजांनी त्याला प्रत्युत्तर दिलं तर या युद्धात आणखी देश सामील होतील. यामुळे युद्ध आणखी मोठं होईल आणि ते थांबवणं यापेक्षा अवघड होईल. त्यामुळे ट्रम्प मदतीची मागणी करत असले तरी अजूनही बहुतेक देश मदत करण्यास तयार नाही. आता या सगळ्यामध्ये भारत कुठे उभा आहे? ट्रम्प यांनी अजून भारताकडे मदत का मागितली नाही? तर इराणनं हॉर्मुझमधून भारतातल्या काही जहाजांना जाण्याची परवानगी दिली आहे. पंतप्रधान मोदी यांनी इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेशकियान यांच्याशी चर्चा केली. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे सुद्धा इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराक्ची यांच्याशी सातत्याने बोलतायत. युद्ध सुरू झाल्यानंतर 11 मार्चला या भागातून पहिलं तेलाचं जहाज भारतात पोहोचलं. त्यानंतर शिवालिक आणि नंदादेवी हे 2 गॅस जहाज सुद्धा हॉर्मुझची सामुद्रधुनी सुरक्षितपणे पार करून भारतात पोहोचले. इराणचा दावा आहे की त्यानं हॉर्मुझची सामुद्रधुनी बंद केलेली नाही, तर त्यावर आपलं नियंत्रण ठेवलंय. इराणला फक्त अमेरिका किंवा मित्र देशांच्या जहाजांना हॉर्मुझमधून जाऊ द्यायचं नाही, पण भारताला काही प्रमाणात परवानगी मिळाली आहे. त्यामुळे ट्रम्प यांनी भारताकडे मदत मागितलेली नाही. एकूणच काय, तर इराण विरुद्धच्या युद्धामुळे अमेरिका आता अडचणीत सापडल्याची स्थिती निर्माण झाली आहे. इराणचा काही दिवसात पराभव करू अशी ट्रम्प यांची अपेक्षा होती, पण ते घडलं नाही. उलट इराणनं हॉर्मुझची सामुद्रधुनी कंट्रोल करून अमेरिकेला घाम फोडलाय. त्यामुळे आता डोनाल्ड ट्रम्प यांनी इतर देशांची मदत मागायला सुरुवात केली आहे. तुम्हाला या सगळ्या बाबत काय वाटतं? ट्रम्प युद्ध हरायला लागल्यामुळे इतर देशांची मदत मागतायत का? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.